नमस्कार. आता आपल्याकडे चहानी चर्चा ह्या विषयासाठी 2014 ते 19 जे भारतीय जनता पार्टीचे लातूर लोकसभेचे खासदार होते सुनीलजी गायकवाड साहेब ते आहेत. त्यांच्यासोबत एक रंगतदार चर्चा आपण करणार आहोत. तर नमस्कार सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. पहिले तर की आपल्या राजकारणाची सुरुवात कधीपासून झाली? राजकारणामध्ये म्हटलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये मी 2007 पासनं काम करतो. परंतु राजकारणात येण्यापूर्वी मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मी कार्यकर्ता आहे. लातूर? लातूर जिल्ह्यामध्ये. आणि विद्यार्थी परिषदेमध्ये काम केल्याच्या नंतर लातूर हे राखीव मतदारसंघ झाल्यामुळे मला 2009ची लोकसभा लढण्याची संधी पार्टीने दिली. पण निसटता पराभव त्यावेळेस माझा झाला आणि 2014ला पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली आणि मराठवाड्यामध्ये सर्वाधिक मतांनी म्हणजे 2,65,000च्या लीडने त्यावेळेस मी जिंकलो. मोदीजींच्या पहिल्या टर्ममध्ये मला खासदार होण्याची संधी मिळाली. म्हणजे तुमच्या घराण्यात काही पार्श्वभूमी नव्हती राजकारणाची, तुम्ही पहिलेच आहेत राजकारणात? राजकारणाचा आमच्या घराण्यातला मी पहिलाच. माझे वडील रिटायर्ड हेडमास्टर, बंधू सनदी अधिकारी असं आमचं परिवार. राजकीय म्हणलं तर मी पहिलाच म्हणजे राजकारणामध्ये. बरोबर आहे. 2014 ते 19 हा जो नरेंद्र मोदीजींचा काळ होता तो एकदम प्राईम काळ होता, जिकडे सत्ता बदलली गेली. त्यामध्ये तुम्ही तिकडे लातूरचं प्रतिनिधी करत होतात आणि आज 15 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला त्या मोदीजींमधला 15 वर्षातला काय फरक दिसतो? म्हणजे अग्रेसिव्ह झालेले दिसतात थोडे, की ह्या गोष्टीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात ह्या 15 वर्षात काय काय बदल झालेले? 2009 पासनं मी मोदीजींना पर्सनली ओळखतो. त्याचं कारण असं की 9च्या प्रचार सभेला मोदीजी लातूरला आले होते लोकसभेच्या आणि तेव्हापासनं माझा परिचय झाला. 2009 असेल, 14 असेल, 19 असेल, 24 असेल, मोदीजी 9ला जसे होते तसेच 14ला आणि 14ला जसे होते तसेच 19ला. म्हणजे त्यांच्या कार्यशैलीमध्ये, त्यांच्या उत्साहामध्ये, त्यांच्या तेजामध्ये काहीच फरक पडलेला नाही. अगदी त्याच उत्साहाने, अगदी म्हणजे तरुणाला लाजवेल इतक्या क्षमतेने ते काम करतात. आणखीन तसंच त्यांची क्षमता आहे. पण तुमच्या काळामध्ये लातूर पूर्ण काँग्रेसचा म्हणजे गड असलेला किल्ला होता आणि तुमच्या म्हणजे त्या काळामध्ये आपल्याकडे जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असतील किंवा कुठल्याच ठिकाणी भाजपचं काही नव्हतं. तो काळ कसा होता आणि आज तुम्ही कसं बघतायत भाजपला, जेव्हा तुम्ही 15 वर्षानंतर या गोष्टींकडे बघितलं गेलं तर? मी 2014च्या निवडणुकीला थांबलो तेव्हा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नव्हते किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य नव्हते. खूप अवघड निवडणूक होती, कारण 35 वर्ष काँग्रेसचे मंत्री आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर केंद्रात होते. 2 टर्म विलासरावजी मुख्यमंत्री होते आणि ते काँग्रेसचा गड असल्यामुळे या काँग्रेसच्या गडामध्ये भारतीय जनता पार्टीकडून लढण्याचं धाडस करणं म्हणजे पण एक कौतुकाचा विषय होता. परंतु आम्ही अतिशय म्हणजे नियोजनबद्ध असं 14ची निवडणूक आम्ही लढलो आणि जिंकलो. आणि जिंकल्याच्या नंतर 14 ते 19 या कालावधीमध्ये इतके कामं केले मोदीजींच्या सरकारमध्ये की 2014 ते 19 या कालावधीमध्ये लातूर जिल्ह्याला आम्ही 100% भाजपा केलं. म्हणजे पंचायत समिती आम्ही ताब्यात घेतल्या, जिल्हा परिषद ताब्यात घेतली, लातूर शहराची महानगरपालिका आमची भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात. म्हणजे त्या पिरियडमध्ये आम्ही 100% भाजपा केलेलो. एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे माझ्या एजचा जो व्ह्यूअर आहे किंवा जे लोक आहेत, आमच्या एजच्या लोकांना खासदार काम काय करतात हेच माहिती नाहीये. तर की खासदाराचं नेमकं काम काय असतं. त्यांना वाटतं की जसं आमदार, नगरसेवक त्यांना दिसले पाहिजेत कार्यक्रमात वगैरे, ते दिसत नाहीत म्हणजे खासदार कामच नाही करत. अतिशय चांगला प्रश्न आहे तुमचा. कारण जनरली शहरातली मुलं असतील किंवा जे तरुण मुलं आहेत त्यांना मेंबर ऑफ पार्लमेंटचं काय काम किंवा ते दिसत नाहीत मतदारसंघात वगैरे, ज्या शंका असतात ते खरं आहे तुमचा प्रश्न. कारण मेंबर ऑफ पार्लमेंट हा देशातील कायदे बनवण्याच्या सभागृहाचा सदस्य असतो आणि हे जरी असलं तरी लोकशाहीच्या या सभागृहामध्ये वेगवेगळ्या संसदीय समित्या काम करतात, पार्लमेंटरी कमिटी.
त्या कमिटीच्या कामकाजानिमित्त वर्षभर बैठका मीटिंग चालत असतात. त्यामुळे जास्तीचा काल हा दिल्लीमध्ये जातो खासदारांचा आणि बाकी कालावधीमध्ये मतदारसंघात फिरता येतं. परंतु माझ्या बाबतीत तसं होऊ नाही दिलं मी. लातूर लोकसभा मतदारसंघात पार्लमेंटमध्ये पण 100% आणि मतदारसंघात पण 100%. म्हणजे प्रत्येक शनिवारी रविवारी सेशन जरी चालू असलं तरी इथे मी लोकांना भेटण्यासाठी मतदारसंघामध्ये 5 वर्ष उपस्थित होतो. आणि तुमच्या प्रश्नाच्या उत्तर असं असेल की लोक म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा खासदार हे सर्वोच्च सभागृहाचे सदस्य असतात आणि देशातील कायदा बनवणे किंवा कायद्यामध्ये दुरुस्ती करणे याच्यासाठी त्यांचं खूप महत्वाचं काम असतं. नाही, तो जो केंद्रातून निधी येतो मग त्याचा एक फ्लो कसा असतो, म्हणजे केंद्रातून आला मग तो राज्य सरकारकडे येणार मग ते तो रोल खासदार कसा बजावतात तिथे? अतिशय चांगला प्रश्न आहे. म्हणजे दिशा नावाची एक कमिटी असते, जो खासदार त्याचा अध्यक्ष असतो प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये. आता हा मतदारसंघ म्हणजे नांदेड आणि लातूरचा मिळून लातूर लोकसभा मतदारसंघ आहे. नांदेड जिल्ह्यातली एक विधानसभा आहे. तर याचा एक दिशा नावाची कमिटी असते. त्या कमिटीचा अध्यक्ष खासदार असतो. दिशा कमिटीचं काय काम असतं की केंद्र सरकारच्या, जसं आता लातूरला मी खासदार असताना अमृत योजनेमध्ये पाण्यासाठी पैसे आणले, करोडो रुपये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणले. रस्त्यासाठी पैसे आणले, म्हणजे केंद्राच्या ग्रामविकास मंत्रालयाचे पैसे, केंद्र सरकारचे जे पैसे राज्य सरकारला जे लोकसभा मतदारसंघामध्ये खर्चण्यासाठी येतात ते खासदाराच्या माध्यमातून तो निधी उपलब्ध होतो. तर काय झालं की केंद्रामध्ये आमचं सरकार आणि राज्यामध्ये पण देवेंद्रजी सरकार होतं मी खासदार असताना. त्याच्यामुळे मला जास्तीत जास्त निधी हा इथे आणता आला आणि त्यात खासदाराचा महत्वाचा रोल असतो, म्हणजे मॉनिटरिंग करणं. दिशा कमिटीचं काम असते की केंद्र सरकारचा निधी किती आवश्यक आहे, किती खर्च झाला आणि आणखीन काय लागणार असेल तर त्याची मागणी त्या कमिटीच्या माध्यमातून केली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या लोकसभेचे आपण माजी खासदार आहात आणि आत्ताचं जर राजकारण पाहिलं महाराष्ट्रामधलं तर तिकीट नाही भेटलं तर लोक पक्षांतर बदल करतात आणि ते विकासाच्या नावाखाली केलं जातं. अशा वेळेस तुम्हाला 2019ला थांबवण्यात आलं तर काही वेगळा विचार करायची इच्छा नाही आली का मनात? 2019 नवीन संसदेच्या इमारतीत बसव नाही वाटलं? 2019ला 2024ला दोन वेळेस माझं तिकीट पक्षाने काटलं. पण 2019ला जेव्हा मला पक्षाने नाकारलं तेव्हा मी कार्यकर्ता म्हणून विद्यमान उमेदवाराचा प्रचार प्लस बूथवरती बूथ प्रमुख म्हणून उन्हात बसून मी मतदान करून घेतलं 19ला. 2024ला तेच अशा बूथचा मी प्रमुख होतो की ज्या बूथमध्ये मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तिथे मी मतदान मोठ्या प्रमाणात माझ्या बूथवरून करून घेतलं आणि तिथेही उन्हामध्ये अगदी बसून दिवसभर मी काम केलं. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, कारण मी विद्यार्थी परिषदेतून आलेलं असल्यामुळे. आणि खासदारकी काय येत असते जात असते, परंतु जे कार्यकर्ता हे पद कोणी घेऊ शकत नाही. आणि मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्यामुळे म्हणजे 2 वेळेस तिकीट कटून सुद्धा मी पक्षात अगदी सक्रिय आहे. म्हणजे पक्ष जो देईल, म्हणजे परवा मुलाखती घेण्याचं सुद्धा, म्हणजे 1 ते 5 प्रभागाच्या मुलाखती सुद्धा घेण्याचं काम मी या ठिकाणी केलं. आणि पक्ष हा सर्वोच्च आहे. राजकारणामध्ये निष्ठा पाहिजे, पक्षाची विचारधाराशी बांधील पाहिजे आणि ते काम मी कार्यकर्ता असल्यामुळे करतो. आणि माझ्या वडिलांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लागलेला असल्यामुळे एक कार्यकर्ता आपण जिथे आहोत तिथे निष्ठेने काम करायला पाहिजे हे संस्कार माझ्या वडिलांनी दिले असल्यामुळे खासदारकी मिळाली काय नाही मिळाली काय, आपण कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीत काम करतो. आता तुम्ही म्हणजे मुलाखती सुद्धा घेतल्या म्हणतात महानगरपालिकेला उमेदवारांच्या, पण तोच एक जो प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे की खूप उमेदवार काँग्रेसमधून आलेले आहेत. तर अशा वेळेस जो नाराज झालेला कार्यकर्ता असतो प्लस हा नवीन कार्यकर्ता, ह्या दोघांमध्ये जे समतोल राखण्याचं काम हे जसं तुमच्यासारख्या वरिष्ठ लोकांकडे असतं किंवा तर ते कसं साधलं जातं? आता काय डॅमेज कंट्रोल खूप महत्वाचा असतो. म्हणजे आणि त्याला जोडून की ते आयात करणं ते पण गरजेचं आहे का त्या लोकांना? नाही, आता काय होतं की काही ठिकाणची परिस्थिती, आता महापालिकेच्या संदर्भात बोलायचं झालं
तर अनेक आमच्या पक्षामध्ये अनेक पक्षाचे म्हणजे काँग्रेस पक्षाचे असतील, शिवसेनेचे असतील, एनसीपीचे असतील, वेगवेगळ्या पक्षाचे माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आणि त्यांना ज्या प्रभागातून देण्यात आलं म्हणजे तिथे जातीचं गणित असतं. ते कसं लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीचं गणित वेगळं असतं, पण प्रभागाची जेव्हा निवडणूक होते तेव्हा सगळ्या बाजूचा विचार करून म्हणजे जातीचं आहे, त्या व्यक्तीचं असतं, म्हणजे पक्ष म्हणूनच नाही, काही ठिकाणी पक्ष व्यक्ती असं सगळे गणित करून एक सर्वे करणारी टीम आमच्या पक्षामध्ये असते. त्याचा रिपोर्ट हे सगळं घेऊन नवीन आलेल्या लोकांना संधी दिली. पण तो जो कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीच्या टीम मध्ये तयार झालेला आहे तो कार्यकर्ता पक्षाचं काम करतो. थोडा वेळ नाराजी वाटते, साहजिक आहे नाराज होणं, परंतु आम्ही जास्त प्रमाणात कार्यकर्त्यांचं मन वळवून डॅमेज कंट्रोल जे आहे ते आम्ही करण्याचं काम करणार आहोत आणि बऱ्यापैकी आम्हाला यश येईल. 2016-17चा काळ होता जेव्हा आपल्या इथं दुष्काळाचं एक खूप मोठं संकट आपल्या जिल्ह्यावर होतं आणि तो तुमचाच काळ होता. म्हणजे तुम्ही त्यावेळेस आपले खासदार म्हणून काम करत होतात. काही अशा उपाययोजना त्यावेळेस आणता आल्या असत्या का किंवा त्याच्यावर काम, कारण ती हायलाइटेड गोष्ट होती, तर की पुढच्या येणाऱ्या 5 वर्षात सुद्धा आपल्याला म्हणजे त्या गोष्टीवर आपण, म्हणजे माझं बोलण्याचं म्हणणं आहे की प्रत्येक 5 वर्षाला पाण्या ह्या प्रश्नावरच निवडणूक लढवली जाते. तेव्हा आपण त्या हायलाइटेड मध्ये जर तुम्ही त्या गोष्टीवर अशा काही उपाययोजना आणून तो प्रश्न कायमचाच मिटवता आला असता का? मिटवता आला असताना आम्ही मिटवला. माननीय देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा, आणि तेव्हा त्यांनी एक जलयुक्त शिवाराची संकल्पना आणली. म्हणजे जे नाल्या आहेत, नद्या आहेत, याचं रुंदीकरण आणि खोलीकरण, नंतर पुनर्भरण योजना, हे जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण मराठवाड्यामध्ये जे दुष्काळ भाग आहे आमच्या विशेषतः लातूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करण्यात आलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की नंतरच्या वर्षी जेव्हा पाऊस आला तेव्हा नद्या भरून गेल्या, पाण्याची पातळी वाढली आणि त्याचा फायदा झाला. मी खासदार म्हणून त्यावेळेस लातूर शहरामध्ये 100 बोर, म्हणजे पाण्याच्या जे बोरवेल असतात, 100 माझ्या खासदार निधीतून या शहरात दिला. 100च्या 100 बोरला पाणी लागलं, जेव्हा की लातूरच्या पाण्याची पातळी 600-700 फुटापर्यंत गेलेली. परंतु आमच्या दिलेल्या त्या चांगल्या नियतीने दिल्यामुळे सगळ्या बोरला पाणी लागलं आणि त्याच 100 बोरच्या पाण्यावर आज लातूर शहरामध्ये एक तर तुम्हाला मागच्या उन्हाळ्यात बातमी दिसली का लातूरला पाणी टंचाई आहे किंवा टँकर आहे? काहीच नाही. कारण लातूर शहरामध्ये आम्ही पाण्याचा पूर्णपणे प्रश्न सोडवलेला आहे. एक म्हणजे पर्सनली हा पण एक प्रश्न आहे माझा, जो खासदार निधी येतो प्रत्येक खासदाराला, ह्याचं जे वाटप केलं जातं ते कोणत्या स्वरूपात होतं? म्हणजे ह्याच्यात पण काही की ह्या कामासाठी पर्टिक्युलर एवढा निधी एवढा असं काही रेस्ट्रिक्शन्स आहेत का ह्याच्यात? नाही. आणि हा वार्षिक किती येत असतो खासदाराला? खासदाराला वर्षाला 5 कोटीचा निधी हा असतो आणि तो खासदाराच्या मनावरती असतो. म्हणजे खासदारला जिथे वाटेल तिथे तो विकासासाठी निधी देऊ शकतो. म्हणजे त्याला कुठली अट नाहीये. तो रस्त्यासाठी देऊ शकतो किंवा नाल्यासाठी देऊ शकतो किंवा बिल्डिंगसाठी, शासकीय इमारतीसाठी किंवा ते वृद्धाश्रमसाठी, अशा सामाजिक उपक्रमासाठी तो निधी देता येतो आणि वर्षाला 5 कोटी असतो. मी माझ्या कालावधीमध्ये 5 वर्षाचा निधी अगदी पूर्णपणे वापरलेला आहे. असं बऱ्याच खासदारांचा निधी परत जातो, वापस जातो. आणि याचा फायदा होतो की जिथे कुठल्या योजनेतला पैसा देता येत नाही, कुठल्या योजनेमध्ये कुठली स्कीम बसत नाही, त्यासाठी खासदार निधीचा वापर होतो. अतिशय म्हणजे चांगला उपक्रम आहे. वर्षाला 5 कोटी, असं 25 कोटीचा निधी 5 वर्ष दिला. जसं आपण बोललो की भारतीय जनता पार्टीमध्ये तिकीट फायनल कसं होतं, हा डिसिजन फायनल घेतं कोण? मुख्यमंत्री घेतात? आता हे जसं महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत का तुमचे पक्षाचे अध्यक्ष घेतात का लातूरचे संघटक घेतात? आमच्याकडे तिकीट आणि त्यांचा जो डिसिजन आहे तो फायनल. आमच्याकडे उमेदवारी देत असतानाचा निकष असा आहे की उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातात आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे नावं पार्टीकडे दिल्यानंतर पार्टी परस्पर सर्वे करून घेते त्या मतदारसंघाचा आणि पार्टीचा सर्वे असतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या मार्फत पण सर्वे केला जातो. अशा 2-3 सर्वेचा रिपोर्ट आणि इथे मुलाखती घेतल्यानंतरचा रिपोर्ट, याचं सगळं कॉम्बिनेशन करून म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत
उमेदवार कोण आहे आमचा ते कळत नाही. कालच्या महापालिकेच्या निवडणुकीला आम्ही सांगितलं की पक्षाचा फॉर्म भरा, उमेदवारांनी पक्षाचा फॉर्म भरले आणि शेवटी बंद पॉकेटमध्ये जे एबी फॉर्म दिले तेच फॉर्म सिलेक्ट झाले. म्हणजे आमच्याकडे अतिशय कुणाला बघून तोंड बघून वगैरे असा काही प्रकार नाहीये. म्हणजे मेरिट, जिंकण्याचं मेरिट असेल म्हणजे किंवा तुमच्या स्वतःच्याही उमेदवारीत तुम्हाला 19ला शेवटच्या क्षणापर्यंत माहिती नव्हतं की शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे अगदी फॉर्म भरेपर्यंत माहित नव्हतं, म्हणजे डिक्लेअर होईपर्यंत की आमचं कटणार आहे असं काय हे नाही. तो पार्टीचा डिसिजन असतो आणि पार्टीचा आदेश मानणारा मी कार्यकर्ता असल्यामुळे तो काही विषय नाही. लोकसभेत काम केलं आपण. लोकसभा, विधानसभा आणि मग या स्थानिक स्वराज्य संस्था ह्याच्यावर एकच पक्ष असण्याची का गरज आहे? खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. केंद्रामध्ये ज्याचं सरकार आहे त्याचं जर राज्यात सरकार असेल आणि राज्यात ज्याचं सरकार आहे त्याचं जर जिल्ह्यात सरकार असेल तर त्याचा फायदा असा होतो की वेगवेगळ्या प्रकारचे निधी असतील किंवा कुठलं स्कीम असतील तर त्या जर समजा महानगरपालिके शहराच्या विकासासाठी महानगरपालिका आता भारतीय जनता पार्टीचं देशात सरकार आहे, राज्यात पण महायुतीचं सरकार आहे आणि जिल्ह्यामध्ये जर आमचं सरकार आलं म्हणजे आमची सत्ता आली तर एक सुरळीत प्रशासनासाठी म्हणजे कुठल्या तांत्रिक अडचणी असतील तर त्या सहज सुटू शकतात. निधी मोठ्या प्रमाणात आणला जाऊ शकतो आणि निश्चितच मॉडेल सिटी किंवा विकास करण्यासाठी हातभार लागू शकतो. समजा इथे वेगळ्या पक्षाचं सत्ता आली आणि राज्यात वेगळ्या पक्षाची सत्ता आणि केंद्रात तर कामं होत नाहीत. म्हणजे त्यासाठी एक विकास जर पाहिजे असेल तुम्हाला तर म्हणजे राज्यामध्ये, देशामध्ये आणि जिल्ह्यामध्ये एक पक्षाचं जर सरकार सत्ता असेल तर निश्चितपणे विकास काम करण्यासाठी एक सुरळीतपणा येतो. 2014च्या आधी जर लातूर जिल्ह्याचं म्हणजे डेव्हलपमेंट पाहिली तर 3 गोष्टींची खूप महत्वाची गरज होती जिल्ह्याला. एक चांगलं एअरपोर्ट सुरळीत, रेल्वेचं कनेक्शन आणि तिसरं जे आपलं एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आहे त्याला थोडंसं अजून ग्रो करता येईल का? मला असं वाटतंय की रेल्वेचं कनेक्शन आता आहे आपल्याकडे बऱ्यापैकी. तो जो एअरपोर्ट आहे हा जर सुरळीत करण्यात आला तर खूप मोठा एक बदल आपल्या जिल्ह्यात दिसून येईल. मी जेव्हा 14ला खासदार झालो, लातूरला फक्त एक ट्रेन चालत होती, लातूर मुंबई. माझ्या 14 ते 19च्या कालावधीमध्ये लातूरला मी 21 ट्रेन सुरू केल्या. 1 वरनं 21 ट्रेन. लातूरला आम्ही मेट्रो बोगीचा कारखाना, रेल्वेचा मोठा कारखाना आम्ही सुरू केला म्हणजे माझ्या कारकिर्दीमध्ये. एअरपोर्टच्या संदर्भात आम्ही प्रयत्न केला पण ते अगोदरच्या सरकारने खाजगींना एअरपोर्ट दिलं होतं पण तो आता आम्ही परत घेतलेला आहे. आता सरकारने परत घेतलेला आहे आणि नाईट लँडिंगची व्यवस्था असल्यामुळे ते रेग्युलर विमानसेवा काही करता आली नाही. पण आमचा निश्चितपणे प्रयत्न आहे की येणाऱ्या काळात रेग्युलर विमानसेवा लातूरला होईल. जे तुम्ही बोगीचा कारखाना म्हणताय तर असा आरोप होतो आपल्या इथं भारतीय जनता पार्टीवर की 4 वेळा उद्घाटन झालं त्याचं, 5 वेळा उद्घाटन झालं. कुठल्या तरी एका युरोपियन कंट्रीजलाच त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. त्याच्यामुळे लातूरच्या लोकांना काही फायदा नाही होणार आहे किंवा इथं काही रोजगार होणार नाहीये. तर तो सुरळीत कधी सुरू होणार आहे आणि त्याचं प्रॉपर काम म्हणजे आता झालेलं आहे ते? उद्घाटन किती वेळ झालं याला महत्व नाही, कारखाना इथे उभा राहिला. पूर्वी म्हणजे काँग्रेसचं सरकार जेव्हा होतं तेव्हा फक्त उद्घाटनच करायचे. अशा उद्घाटनावर 5-5 टर्मच्या इलेक्शन झाल्या त्यांच्या यापूर्वी असं. पण तो आम्ही प्रत्यक्षात कारखाना सुरू केलेला आहे आणि जो कारखाना दुसऱ्यांना चालवायला दिला आता ते कारखान्यामध्ये जो प्रॉडक्ट बनणार आहे बोगी त्या संदर्भात जे टेक्निशियन असतात किंवा ते त्या अनुषंगानं आम्ही ते रोजगार देण्यासाठीचा तो एक चांगला प्रयोग आहे. तुमच्या हिशोबाने तरुणांनी राजकारणात आता यायला पाहिजे का? बिलकुल यायला पाहिजे. एज्युकेटेड तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे परंतु आपण पाहता की राजकारणात येण्यासाठीची काय पात्रता आलेली आहे हल्लीच्या याच्यामध्ये. परंतु जर सुशिक्षित तरुण जर राजकारणात आला तर जसं मी माझ्या खासदारकीच्या काळात मी पार्लमेंटमध्ये बघायचो की तरुण आणि शिकलेले काही खासदार जे होते ते अतिशय म्हणजे अभ्यास करून
चांगल्या पद्धतीने आपलं मत अपोजिशन मधलं एखादं उदाहरण सांगता येईल का तुम्हाला ह्याचं, की जे खूप चांगलं भाषण द्यायचे तिथं ऐकताना पण चांगलं वाटायचं? एक असं उदाहरण द्यायचं झालं तर आमचा एक मित्र राजू सातव म्हणून जो काँग्रेसचा खासदार होता हिंगोलीचा, हम्म. अभ्यासपूर्ण त्यांची मांडणी असायची सभागृहामध्ये. आणि त्यांनी आणि मी मिळून लातूर, नांदेड आणि हिंगोलीला नीटचं सेंटर सुरू केलं. म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला की इथे 2 टर्म सीएम, 35 वर्ष केंद्रीय मंत्री, पण नीट एक्झाम सेंटर नव्हतं. आपल्या ते मी जिल्ह्यामध्ये? माझ्या कालावधीमध्ये मी सुरू केलं लातूरला नीटचं सेंटर. नाहीतर आमच्या विद्यार्थ्यांना पुणे, औरंगाबादला जावं लागायचं, संभाजीनगरला. भारतीय जनता पार्टी आता ह्या महानगरपालिकेमध्ये काय विजन घेऊन येतात? म्हणजे 5 वर्षाचं विजन ऐकायचं सगळ्यांना, की का मत द्यायला पाहिजे भारतीय जनता पार्टीला? आणि अतिशय चांगला प्रश्न आहे की आपला देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाले, परंतु 2014ला मी जेव्हा खासदार झालो, 14 पर्यंत लातूर शहरामध्ये रस्त्यात सार्वजनिक शौचालय नव्हते. म्हणजे जर एखादी महिला असेल, पुरुष असेल, त्यांना जर सुशीसाठी जायचं असेल तर एकही व्यवस्था नव्हती. ते मी आमच्या कालावधीमध्ये करून घेतली. म्हणजे लातूर सारख्या ठिकाणी जो बेसिक विकास पाहिजे, रस्ते असतील, नाले असतील, ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे लातूर शहरामध्ये. म्हणजे मी 5 वर्ष या जिल्ह्याचा खासदार राहिलो, परंतु लातूर शहरामध्ये ड्रेनेजची प्लॅनिंग नाही आहे, ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे. सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था नव्हती, ते आम्ही सुरू केली. इथे पाणी आणखीन रेग्युलर मिळत नाही, म्हणजे दररोज आठवड्याला एकदा पाणी द्यावं लागतं. पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर असे शहरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण लातूर शहरामध्ये CCTV बसवलं पाहिजे सुरक्षेच्या दृष्टीने. इथे देशातील जवळपास प्रत्येक स्टेटचे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, मेडिकल इंजिनिअरिंग साठी अभ्यास करायला. त्यांचे पालक इथे येऊन राहतात. त्यामुळे इथे शहरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे. आणि लातूर शहराचा जर विकास करायचा असेल, या शहराला मॉडेल सिटी बनवायचं असेल, तर राज्यामध्ये आमचं सरकार आहे, केंद्रामध्ये आमचं सरकार आहे. आणि या ठिकाणीही भारतीय जनता पार्टीचं सत्ता महापालिकेत आली तर आम्ही लातूर शहराचा एक मॉडेल सिटी एक आम्ही देशाला देऊ. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला इथे जिंकून देणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. सो बेसिकली जो स्टॅच्यू ऑफ नॉलेज आपण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा लातूरात घेऊन येतात, तो प्रकल्प आता कुठपर्यंत आलेला आहे, कधी पूर्ण होऊ शकतो, आणि तो प्रकल्प फक्त त्या स्टॅच्यू परतच मर्यादित आहे का त्याच्यामध्ये अजून काही डेव्हलपमेंट जसं लायब्ररी असतील अशा काही गोष्टींचा आपण तिथं काही करणार आहोत? तर शासनाकडून मंजुरी मिळाली, ही फंड पण आहे, परंतु आणखीन अद्याप इथे काम सुरुवात झालं नाही. परंतु हा पुतळा जेव्हा ते उभा करण्याचा प्रश्न आला आणि त्या प्रश्नावरती काउंटर करत या शहराचे आमदार अमित देशमुख यांनी सभागृहामध्ये विरोध केला पुतळ्याला. आणि तरीही आमच्या सरकारने या स्टॅच्यू ऑफ नॉलेज 72 कोटी पुतळ्यासाठी निधी जाहीर केलेला आहे आणि दिलेला पण. ते काम सुरू व्हायला पाहिजे होतं, पण दुर्दैवाने झालेलं नाही. परंतु आमच्या ताब्यात जेव्हा महानगरपालिका येईल तेव्हा निश्चितच 72 कोटी बाबासाहेबांचा जो स्टॅच्यू आहे मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मुंबईचा जर सोडला महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये पुतळा आम्ही या ठिकाणी निश्चितपणे आमची सत्ता आल्यानंतर होतो. तो जो प्रोजेक्ट आहे तिथं त्या ऑनग्राउंडवरचा, तो फक्त पुतळ्यापुरताच मर्यादित आहे का अजून काही त्याच्यात डेव्हलप करायची पण लायब्ररी असेल? आता स्टॅच्यू ऑफ नॉलेजचा जो 72 कोटी पुतळा तिथे उभारणार आहे, तिथे तो परिसर विकसित करायचा आहे. तर आमचा म्हणजे तो प्लॅन पाहिला तर तिथे लायब्ररी असायला पाहिजे. आणखीन त्या प्लॅनमध्ये तसं हे नाही, पण तो एक सुंदर अशी लायब्ररी ऑलरेडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तिथे नगरपालिकेची लायब्ररी आणि शिवराज पाटील नगराध्यक्ष असताना सुरू केलेली लायब्ररी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लायब्ररी व्हायला पाहिजे. आणि अतिशय सुंदर असा परिसर बाबासाहेब आंबेडकरांचा मराठवाड्यात 72 कोटी असं बसलेला
ची प्रतिकृती होती तिथे, तर तसा पुतळा नाही आहे मराठवाड्यामध्ये. महानगरपालिकेमध्ये आता आपण भारतीय जनता पार्टी ही स्वबळावर लढते पूर्ण 70च्या 70 जागा, आणि काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी त्यांची तिकडे हे झालेलं म्हणजे आघाडी झालेली आहे. विधानसभेला ते वेगवेगळे लढलेले, आता ते एकत्र येत आहेत. त्या एकत्र येण्याचा भारतीय जनता पार्टीला काही फटका बसू शकतो का? नाही, भारतीय जनता पार्टीची जी मतं आहेत ती मतं काही काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या नाही आहेत. हम्म. त्याच्यामुळे लातूर शहरामध्ये जो आमचा वर्ग आहे, आम्हाला जे मतदान करणारा वर्ग आहे, त्या वर्गामध्ये काही डिव्हिजन होणार नाही किंवा विभागणी होणार नाही. जे काँग्रेसचे मतं असतील तेच वंचितचे मतं असतील तेच काँग्रेस. जो विशेष समाज त्या पक्षाला मतदान करतो त्याचा परिणाम आम्हाला काही होणार नाही. म्हणजे त्या आम्ही मुळात काँग्रेसनी काही एक 5-1 ठिकाणी इथे युती केलेली आहे, परंतु ते प्रभाग पाहता की आम्हाला त्याचा काही विशेष फटका बसणार नाही. आम्ही 70 जागी लढतोय, आम्ही निश्चितपणे 50चा आकडा पार करू. जर आता जे मी ऐकलं तुमच्याकडून, 2 गोष्टीवर एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक 2009ला तुम्ही म्हणलात की तुमचा पराभव सुद्धा झाला, आणि 19ला तिकीट पण कापलं गेलं. एक राजकारणात सक्सेसफुल होण्यासाठी तो पराजय स्वीकारणं आणि ही निराशा स्वीकारणं हे किती महत्वाचं गोष्ट आहे. म्हणजे अतिशय म्हणजे सल्ला देण्यासारखा प्रश्न तुम्ही विचारला की आपण राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येकाला काही खासदार होता येत नाही बरोबर. का प्रत्येकाला काही आमदार होता येत नाही, परंतु पक्षाने आपणाला संधी दिली, हेच मोठं म्हणजे उमेदवारी दिली हेच मोठी गोष्ट असते, आणि प्रत्येकांना मिळाली पाहिजे संधी, असा पॉझिटिव्ह असायला पाहिजे. आणि मी मॅनेजमेंट सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे आम्हाला सुरुवातीच्या सेमिस्टरमध्ये शिकवलं जातं की बी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. माझा सल्ला आहे राजकारण्यांना की काय मिळालं किंवा काय मिळालं नाही यापेक्षा आपण कुठल्या पक्षात कसं टिकून राहिलं. याच्यासाठी एक उत्तम उदाहरण देतो तुम्हाला मी, की या देशाचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे जेव्हा लोकसभेचं तिकीट मागत होते 2014ला, तेव्हा त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं नव्हतं, परंतु पक्षाने त्यांना बिहारचा राज्यपाल आणि देशाचा राष्ट्रपती केलं. ही भारतीय जनता पार्टी आहे. आमच्यात प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला जातो. अगदी तुम्ही न मागता त्यांना पद मिळालं, ते तर दूरच उदाहरण झालं. नुकत्या विद्यमान असलेल्या राष्ट्रपती मुर्मूजी यांना सुद्धा अगदी म्हणजे एका म्हणजे आदिवासी भागातून म्हणजे त्यांना राष्ट्रपती करण्याचं काम केलं. म्हणजे भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याची पार्टी आहे, आणि कार्यकर्त्याचा सन्मान, कार्यकर्त्यांना संधी ही निश्चितपणे देते. आपल्या माध्यमातून माझा तिकीट कटलेल्या कार्यकर्त्यांना सल्ला आहे की आपण पुन्हा प्रयत्न करावा, आणि निश्चितपणे पक्ष एक ना एक दिवस आपणाला संधी देते, आणि भारतीय जनता पार्टी ही विचारावर चालणारी पार्टी आहे. तर आपल्या माध्यमातून मी हा संदेश देतो की कार्यकर्त्यांनी नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. एक आउट ऑफ क्युरियोसिटी क्वेश्चन आहे. आता आपले खासदार काळगे साहेब आहेत, बाय प्रोफेशन ते सुद्धा डॉक्टर होते, त्यांची पहिलीच टर्म आहे. कधी तुमचा एक्सपिरियन्स त्यांना लागला आणि ते विचारलं तर तुम्ही ते अवेलेबल असतात का त्याच्यासाठी सुद्धा? हा, म्हणजे कधी काही संसदीय कामकाजाच्या संदर्भात आमचं होतं बोलणं. कधी काही विचारले तर मी सांगत असतो. म्हणजे कसं, एकदा निवडून आल्यानंतर पक्ष कुठल्या ना कुठल्या पक्षाकडून निवडून यावं लागतं, परंतु निवडून आल्यानंतर ते सर्वांचे प्रतिनिधी असतात. त्याच्यामुळे मी त्यांचा संसदीय कामकाजाचा सिनियर या नात्याने मी त्यांना माहिती मार्गदर्शन करत असतो. आपण आम्हाला वेळ दिला, खूप खूप आभार आपले. धन्यवाद. येस.